हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2024 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2024 मध्ये जो शिपाई पदाचा पेपर झाला होता आणि 5 मे 2024 ला जी सेकंड शिफ्ट झाली होती त्या सेकंड शिफ्टचा पेपर आपल्याजवळ आहे आणि तो या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. स्मार्ट एक्झाम स्टाईलने विश्लेषण असणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा यामध्ये आपण सुरुवातीला काय करतो मित्रांनो, की प्रत्येक टॉपिक वाईज कोणती प्रश्न आले होते ते आपण अभ्यासत असतो. मग पहा, जो 5 मे ची सेकंड शिफ्ट होती त्यामध्ये पहा सामान्य विज्ञानावर तब्बल 12 प्रश्न आले होते मित्रांनो, तब्बल 12, आणि भूगोलावर 6. ओके, तर सामान्य विज्ञान आणि भूगोल यावर सतत एक्स्ट्रा जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इतिहासामध्ये 3 होते. चालू घडामोडीमध्ये प्रत्येक शिफ्टला आपण आतापर्यंत 2 पेपर अनालिसिस केले, एक 5 मे 2024चा आणि एक 25 ऑक्टोबर 2025चा. तर त्यामध्ये चालू घडामोडीचे 3च, आणि क्रीडा या घटकावर, क्रीडा या क्षेत्रावर चालू घडामोडीवर भर जास्त दिसतोय मित्रांनो. त्यानंतर मराठीमध्ये 3 आहेत, गणितावर 2 आहेत आणि राज्यशास्त्रावर 1 आहे. इंग्रजीवर यामध्ये देखील एकही प्रश्न नाहीये. बट सामान्य विज्ञान भूगोल यावर बऱ्यापैकी प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये जास्त असतात. ओके, चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. तर पहा यामध्ये काय विचारलं होतं, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण होते. ओके, आहे तसा प्रश्न आहे. ओके, 2024 ला सेम प्रश्न होता, तर त्यावेळी त्याचं उत्तर होतं शक्तिकांत दास. बट आता हे उत्तर योग्य आहे का, तर नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, यापैकी कोणीही नाही. मग यापैकी कोणी नाही तर मग कोण आहेत, तर सध्या आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. ओके, संजय मल्होत्रा हे सध्याचे आपल्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. ओके, मग तुम्हाला पुढे जाऊन विचारतील हे कितवे गव्हर्नर आहेत, तर हे आहेत 26वे. ओके, यांच्यापूर्वी कोण होते, यांच्यापूर्वी होते शक्तिकांत दास 25व्या नंबरचे. हे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत श्री संजय मल्होत्रा. त्यांनी 11 डिसेंबरला, ओके, 11 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारलेला आहे आणि ते आरबीआयचे 26वे गव्हर्नर आहेत आणि त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. हे इथं लक्षात ठेवायचे. आणि ते 1990 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी महसूल विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता आरबीआय बद्दल बोलतोय, तर आरबीआयची माहिती आपल्याला आवश्यक असणं महत्वाचं आहे. बेसिक माहिती, आरबीआयची स्थापना कधी झाली होती, तर 1 एप्रिल. ओके, 1 एप्रिल 1935 मध्ये मित्रांनो आरबीआयची स्थापना झाली होती. हा महत्वाचा पॉइंट आहे, विचारणार परीक्षेमध्ये येतोच. आणि जो 1934चा आरबीआय ऍक्ट आहे त्यानुसार 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झाली होती. ओके, मग तुम्हाला पुढे जाऊन विचारतील आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते. ओके, आरबीआयचे पहिले गव्हर्नर, ओके, विचारतात मित्रांनो, विचारलेला आहे प्रश्न त्यामुळे सांगतोय. आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत ऑसबोर्न स्मिथ. ओके, ऑसबोर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत. ओके, मग पुढे जाऊन तुम्हाला विचारतील आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. ओके, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत, तर ते आहेत CD देशमुख. ओके, CD देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. डॉक्टर चिंतामण द्वारकानाथ देशमुख, त्यांनी 1943 ते 1949 या दरम्यान कार्यभार सांभाळला होता आणि नंतर ते भारताचे अर्थमंत्री बनले होते. महत्वाचे पॉइंट तुम्हाला आरबीआय संबंधित सांगितलेत. आता आरबीआय संबंधी कोणता जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता येणारच आहेत. बट एक महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे, आरबीआयचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे. चला आन्सर कमेंट करा फटाफट, 5 सेकंद वेळ घ्या. आरबीआयचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी, बघूया किती जण एकदम पॉवरफुल स्टडी करतात, इथूनच मला समजणार आहे. एक लक्षात घ्या. चला आरबीआयचं हेडक्वार्टर फटाफट कमेंट करा. कमेंट करून झालं का, तर ते आहे मुंबई येथे. ओके, महत्वाचा प्रश्न आहे. चला समोरचा प्रश्न पाहूया. तर पहा, सन 2023च्या एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू कोण आहे. आतापर्यंत ही 3री प्रश्नपत्रिका आहे आणि जे करंट विचारलंय ते क्रीडा रिलेटेड विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके,
क्रीडा रिलेटेड आहे. तर 2023च्या एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या विराट कोहलीने केली. राईट आन्सर ऑप्शन 3 विराट कोहली. ओके, 2023च्या ICC एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली यांनी सर्वाधिक म्हणजे किती 765 धावा केल्या. आणि ही कामगिरी त्यांनी कोणाचा विक्रम मोडला तर साहजिक आहे आपला सचिन. ओके, सचिन तेंडुलकरचा त्याने विक्रम मोडलेला आहे. तर सचिनने 2003च्या मध्ये 673 धावा केल्या होत्या वर्ल्ड कपमध्ये आणि आता 2023च्या वर्ल्ड कपमध्ये 765 विराट कोहलीने धावा करून सचिनचा वर्ल्ड कप मोडलेला आहे. आणि या स्पर्धेत विराट कोहलीला प्लेयर ऑफ द TOURNA टुर्नामेंट हा पुरस्कारही मिळाला आहे. ओके, तर हे झालं त्यावेळीचं. बट आत्ता विराट कोहलीवर कोणता प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अपेक्षित आहे तर पहा, नुकतंच विराट कोहलीनं आपलं 52वे शतक कंप्लीट केलेले. ओके, ODI 52वे शतक आणि त्याने कोणाचा विक्रम मोडलाय सचिन तेंडुलकरचा. सचिन तेंडुलकरचं 51 शतक आहेत ODI मध्ये आणि विराट कोहलीनं आता 52वे शतक करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलेला आहे. त्यामुळे तुमच्या या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आहे विराट कोहलीने किती ODI शतकं केली तर ते 52वे. परत विचारतील सचिनच्या ODI शतकाचा विक्रम कोणी मोडला, तो मोडला विराट कोहलीने. ओके, लक्षात ठेवायचे महत्वाचे पॉईंट सांगतोय. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, चालू घडामोडीचे जे 3 आहेत ते 3 प्रश्न पाहतोय. हा तिसरा आहे. तर चंद्रयान 3 हे चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले. चंद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं, ते पृष्ठभाग आहे दक्षिण. राईट आन्सर ऑप्शन 3 दक्षिण. आणि असं करणारा भारत आपला कितवा देश आहे तर असं करणारा आपला भारत देश आहे पहिला दक्षिण ध्रुवावर उतरणारा. तर चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ म्हणजेच साऊथ पोल रिजन या भागात यशस्वीपणे उतरलं. चंद्राच्या दक्षिण भागात पाण्याच्या बर्फाचे अस्तित्व असण्याची शक्यता असल्याने हा भाग वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा आत्ताच सांगितलं पहिला देश ठरलेला आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता जे आहेत भूगोल विषयाचे ते भूगोल विषयाचे प्रश्न आपण सविस्तर अभ्यासणार आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे तर तो आहे 720. राईट आन्सर ऑप्शन 2. चला, एक आन्सर प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. बऱ्याच वेळा हे मी तुम्हाला सांगितलंय, आन्सर कमेंट करा. आता तुम्हाला सांगतोय भारतात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे ते राज्य आहे गुजरात. हे देखील बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. आणि महाराष्ट्राला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला जिल्हा आहे रत्नागिरी. ओके, जो महत्वाचा पॉइंट आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्राला अरबी समुद्रालगत सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. ओके, टेस्ट सिरीज जसं की मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत, त्याच पद्धतीची टेस्ट सिरीज आहे. यामध्ये आपण तुम्हाला 10 टेस्ट देणार आहे. त्यामध्ये प्रत्येक टेस्टमध्ये 30 असे तुम्हाला टोटल 300 प्रश्न होणार आहेत. आणि जो आपण 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच तुम्हाला जो दिलेला आहे, आपण 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जो ते ज्यांनी घेतलाय, तर या 2000 वन लाईनर प्रश्नामधील एकही प्रश्न आपण तिथे घेणार नाहीये. ते हे सर्व 300 प्रश्न आहेत ते नवीन कोरे असणार आहेत. ओके, आणि हा महाप्रश्न संचाची प्राइस फक्त 69 रुपीज आहे. जर तुम्ही घेतली नसेल तर 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा महाप्रश्न संच घ्यायचा. आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे मिळणार आहे तर जे आपलं स्मार्ट एक्झाम ॲप आहे मित्रांनो, स्मार्ट एक्झाम ॲप, तर या ॲपवर तुम्हाला जायचंय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. डायरेक्ट प्ले स्टोअरवर स्मार्ट एक्झाम टाकलं तरी ॲप येणार आहे आणि समोरच तुम्हाला दिसेल उच्च न्यायालय टेस्ट सिरीज. ती टेस्ट सिरीज जॉईन करायची. त्यामध्ये एक टेस्ट आहेत पण 300 तरी पण आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे. मिनिमम 12 टेस्ट तर तुम्हाला मिळणारच आहेत आणि जर जास्त आपल्याला टाइम मिळालाच तर 12हून अधिक टेस्ट घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जितकं जास्त तुम्हाला मी देणार तेवढं जास्त देण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे 10चं टेस्ट फिक्स भेटणार आहेत. बट
या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला 12 टेस्टचा अनाउन्समेंट करतोय आणि म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तर 10च बोललो होतो, आता 12 करतो आणि जर पुढे आपल्याला टाइम भेटला तर त्यानुसार आपण टेस्ट आपण घेणारच आहे. ओके, दर सॅटरडे किंवा संडेला टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके, आणि म्हणजे आठवड्यातून 2 टेस्ट तर मी घेणारच आहे. ओके, एक बुधवारी आणि एक संडे, अशा 2 टेस्ट तुम्हाला मिळणार. आणि काल एक आपण टेस्ट टाकलेले, काल वेन्सडे होता, बुधवार होता आणि आता नेक्स्ट टेस्ट तुम्हाला संडेला मिळणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीच्या 12 टेस्ट मिळणार आहेत. जास्तीत जास्त जेवढं पॉसिबल होतील तेवढं पॉसिबल करणार आहे. आणि यासाठी प्राइस तुम्हाला सांगायची राहिली, फक्त आणि फक्त 49 रुपीज इतकी माफक फी आहे या टेस्ट सिरीजसाठी. त्यामुळे जास्तीत जास्त सराव घेऊन घ्या. आता पहा, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणतात? महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला म्हणतात सह्याद्री. राईट आन्सर ऑप्शन 2 सह्याद्री पर्वतरांग. आता कळसुबाई तुम्हाला किती वेळा सांगितलंय मित्रांनो, कळसुबाई लक्षात ठेवायचं आहे. 1646 मीटर उंच आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ओके, कसा मी हसतो ही ट्रिक आहे, कसा मी हसतो, यावरून सर्व पर्वतरांग उंची कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा अशा पद्धतीचे क्रम आहे. ओके, आणि या ट्रिक तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर आपली जी MPSC ट्रिक्स प्लेलिस्ट आहे स्मार्ट एक्झाम चॅनलवरच आहे. इथे आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो वाटलं तर, बट आय बटनवर तर 100% लिंक भेटणार आहे. आय बटनवर क्लिक करा, MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्टमध्ये जावा. ट्रिक्सचे भरपूर व्हिडिओ आहेत, डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो. ओके, तर काय आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? जो आपण मागचा व्हिडिओ पाहिला होता 5 मे 2024चा, जी फर्स्ट शिफ्ट होती त्यामध्ये देखील हा प्रश्न होता आणि सेकंड शिफ्टमध्ये देखील हा प्रश्न आहे. तर भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? कर्नाटक. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. ओके, त्यानंतर केरळ आणि त्यानंतर आसामचा क्रमांक लागतो. समोरचा प्रश्न पाहूया. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? आता आपल्याला विचारलं होतं महानदीवर. ओके, जो मागचा आपण 25 ऑक्टोबर 2025चा प्रश्न विचारला होता, त्यावेळी विचारलं होतं महानदीवर कोणतं धरण आहे, तर ते धरण आहे हिराकूड. ओके, आणि कोणत्या राज्यात आहे तर ते राज्य आहे ओडिसा. हा प्रश्न विचारला होता. म्हणजे आता जायकवाडीवर विचारलंय, म्हणजे धरण आणि नद्या देखील करणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळ विचारलं होतं गंगा नदीची महत्वाची उपनदी कोणती? यमुना. आणि गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर तो झालेला आहे प्रयागराज येथे. बरोबर, प्रयागराज येथे. आणि प्रयागराज येथेच कुंभमेळा भरतो. आणि आता यावर्षी वेळीचा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी? आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे. अशा पद्धतीचे पॉईंट मी तुम्हाला सांगत असतो. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर ते गोदावरी नदी आहे. राईट आन्सर ऑप्शन 4 गोदावरी. जायकवाडी धरण महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील महत्वाचं धरण आहे, पैठण येथे आहे. ओके, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण येथे आहे. समोरचा प्रश्न पहा, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली तर ती आहे कोलकाता मेट्रो. राईट आन्सर ऑप्शन 4 कोलकाता मेट्रो. कधी सुरू झाली? 1984 साली कोलकाता येथे मेट्रो सुरू झालेली आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. राईट आन्सर ऑप्शन 3 366. आणि साधारण वर्षामध्ये 365 असतात. मग 366 लीप वर्षामध्ये काय असं होतं, का 366 असतात? तर ते लीप वर्षामध्ये जो फेब्रुवारी मंथ असतो मित्रांनो, फेब्रुवारी, तर या फेब्रुवारी महिन्याला 29 दिवस असतात. ओके, 29 दिवस असतात. त्यामुळे वर्षाचे एकूण दिवस किती होतील? मग 366. म्हणून लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. ओके, इझी वेने सांगितलंय. समोरचा प्रश्न पाहूया. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो? ओके, कोणता प्राणी आहे मित्रांनो? तो प्राणी आहे सरडा. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 सरडा. सरड्याचे डोळे स्वतंत्रपणे हलू शकतात, त्यामुळे तो एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशांकडे पाहू शकतो. आता इथून पुढे आपण कोणता प्रश्न पाहतोय? सामान्य विज्ञान. ओके, सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान या घटकावरील जे सर्वात जास्त 12 प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण पाहतोय. तर तो प्राणी आहे सरडा. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया.
निरोगी माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान असते 37°C. राईट आन्सर ऑप्शन 1 37°C. निरोगी माणसाचे शरीराचे सामान्य तापमान असतं 37°C. आणि फॅरेनहाइटमध्ये जर तुम्हाला विचारलं तर ते किती असतं? 98.6 फॅरेनहाइट. ओके, महत्वाचे पॉईंट सांगतोय, परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित व्हिडिओ रिवाइज करत राहायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. मनाचे प्रश्न नाहीयेत, विचारलेले प्रश्न आहेत, हायकोर्टचे प्रश्न आहेत. 2024 साली विचारलेली प्रश्नपत्रिका आहे. कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते? ते तिच्या वस्तुमानावर अवलंबून असते मित्रांनो. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 वस्तुमान. वस्तूचे वस्तुमान जितके जास्त तितके ती हलवण्यासाठी अधिक बल लागते. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? कोणता एक धातू आहे? तर तो आहे पारा. राईट आन्सर ऑप्शन 4 पारा. पारा मर्क्युरी. ओके, तर पारा हा धातू असून तो खोलीच्या तापमानावर कोणत्या रूपात असतो? लिक्विड द्रव रूपात आढळतो. ओके, ग्रॅफाइट हा काय आहे? अधातू आहे. हेलियम काय आहे? वायू आहे. क्लोरीन काय आहे? अधातू आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न कंप्लीट फूड म्हणून ओळखला जातो? कोणता पदार्थ आहे तो? पदार्थ पाणी, तूप, दूध आहे का? तर नाही, यापैकी नाही. राईट आन्सर ऑप्शन 4 यापैकी नाही. का? तर पूर्णान्न आहे दूध मित्रांनो. पूर्णान्न म्हणजे काय? तर सर्व पोषक तत्वे असलेला पदार्थ. आणि या पर्यायांपैकी कोणताही पदार्थ पूर्णान्न नाहीये. आता दूध हे पूर्णान्न मानलं जातं, पण इथे पर्याय आहे का? तर पर्यायच नाही, म्हणून यापैकी काही नाही. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? ओके, पाण्यामार्फत कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर तो रोग आहे अतिसार आहे, कावीळ आहे, विषमज्वर. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 4 वरील सर्व. ओके, पहा, दूषित पाण्यामुळे अतिसार होतो, कावीळ होते, हेपेटायटिस ए आणि विषमज्वर, टायफॉइड हे सर्व रोग पसरतात. म्हणून राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? पाण्याचा गोठण बिंदू असतो 0°C. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 0°C. पाणी 0°C तापमानाला गोठतं, म्हणजेच बर्फात रूपांतर होतं. आणि 100°C तापमानाला काय होतं? उत्कलनांक आहे पाण्याचा तो. ओके, 100°C. समोरचा प्रश्न पाहूया. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने? पहा, विषाणूला व्हायरोलॉजी, बॅक्टेरियाला बॅक्टेरियोलॉजी. आणि अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण सर्व आपला जो 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे त्यामध्ये घेतलेले आहेत. ओके, हे सर्व प्रश्न आहेत. विषाणूंचा अभ्यास, बॅक्टेरियाचा अभ्यास त्याला काय म्हणतात? परत जनक शोध. ओके, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? रेबीजच्या लसीचा शोध कोणी लावला? पोलिओच्या लसीचा शोध कोणी लावला? ओके, दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहेत? अशा पद्धतीचे जे सर्व प्रश्न आहेत ते आपण तिथे घेतलेले आहेत. ओके, 2000 वन लाईनर प्रश्न संचामध्ये 69 रुपीजमध्ये फक्त प्रश्न संच आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न संच आहे. फक्त तो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. फक्त आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे. रिव्हिजनसाठी तुमची जी आता परीक्षा आहे त्याचा अभ्यास तुम्ही केला असेल, आधीपासून करत असाल, बट रिव्हिजन महत्त्वाचे आणि रिव्हिजनसाठी हा महाप्रश्न संच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच हा महाप्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तो शास्त्रीय नाव आहे व्हायरोलॉजी. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2 व्हायरोलॉजी. विषाणू म्हणजेच काय? व्हायरस, बरोबर. आणि विषाणूंचा, व्हायरसचा अभ्यास म्हणजेच काय? तर व्हायरोलॉजी. आता बॅक्टेरियोलॉजी म्हणजे काय? तर बॅक्टेरियांचा जो अभ्यास आहे त्याला बॅक्टेरियोलॉजी म्हणतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. ओके, जीवाणूच्या अभ्यासासाठी बॅक्टेरियोलॉजी. समोरचा प्रश्न पाहूया. सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? ते आहेत 72. राईट आन्सर ऑप्शन 4 72. निरोगी प्रौढ व्यक्तीचे हृदय साधारणपणे प्रति मिनिट 72 वेळा स्पंदन करतं. समोरचा प्रश्न पाहूया. कोणता रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? युनिव्हर्सल डोनर तो आहे ओ रक्तगट. राईट आन्सर ऑप्शन 3 ओ. ओके, ओ रक्तगट सर्व रक्तगटांना देता येतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं. पुढे पाहूया.
बटाटा हे काय आहे? ओके, बटाटा हे काय आहे? बटाटा हा खोड आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 खोड. ओके, बटाटा हा ट्यूबर आहे आणि त्यावरील डोळे हे खोडाची वैशिष्ट्ये आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असतात? तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी द्रव्य असतो. राईट आन्सर ऑप्शन 1 निकोटीन. तंबाखूमध्ये निकोटीन हे अतिशय विषारी व व्यसनकारक द्रव्य असतं, जे आरोग्यास हानिकारक आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न पहा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम. आता इथून पुढे जे प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण जे इतिहास विषय आहे त्या इतिहास विषयावर विचारलेले प्रश्न घेणार आहे. ओके, पहा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर ते लिहिलेले आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2 बंकिमचंद्र चटर्जी. ओके, बंकिमचंद्र चटर्जी यांची जी आनंदमठ कादंबरी आहे त्या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे. ओके, वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ कादंबरीत लिहिलेलं आहे. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलेलं आहे जन गण मन. ओके, आपलं जे राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? मागच्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, तर ते आहे रवींद्रनाथ टागोर. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा, हा जो प्रश्न आहे, जी सकाळची शिफ्ट होती मित्रांनो, त्या शिफ्टला विचारला होता. बट मौर्य समाज स्थापना कोणी केली असं होतं, नाव दिले नव्हतं. यामध्ये 1, 2, 3 पर्याय होता आणि डी पर्याय होता यापैकी नाही. तर त्याचं उत्तर होतं यापैकी नाही अशा पद्धतीने. आणि सेकंड शिफ्टला पहा काय दिलंय, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती चंद्रगुप्त मौर्य यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2 सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी. ओके, मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आणि त्यांना मार्गदर्शन कोणी केलं? त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे चाणक्य यांनी. महत्वाचे पॉइंट आहेत. समोरचा प्रश्न चला, व्हीआयएमपी प्रश्न आहे. संस्थान विलिनीकरण. ओके, असं तुम्हाला दिसलं कुठं की लगेच तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल हे नाव लिहायचंय? कारण त्यांचं जे कर्तृत्व आहे संस्थान विलिनीकरणाच्या बाबतीत, त्यामुळे त्यांना एक लोहपुरुष हे संबोधलं जातं. आणि पहा, प्रश्न तसाच आहे, खालीलपैकी कोणाला लोहपुरुष म्हणून संबोधलं जातं? तर ते आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना. राईट आन्सर ऑप्शन 3 सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर. तर त्यांनी काय केलं होतं, जे आपले भारतातली 550 जवळजवळ 550 संस्थान आहेत, ती संस्थानं फक्त आणि फक्त 25 दिवसात आपल्या भारतामध्ये विलीन करून घेतली होती. आणि याच त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना लोहपुरुष असं म्हटलं जातं. पुढे जाऊन तुम्हाला विचारतील भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत? तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर तुम्हाला विचारतील भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. ओके, तुम्हाला विचारतील जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे? तर तो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. त्याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, मग पुढे जाऊन तुम्हाला विचारतील त्याची उंची किती आहे? त्याची उंची आहे 182 मीटर. चला, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न सर्व कव्हर केलेले आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ बनवण्यामागची ही मेहनत दिसत असेल, तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्यायचं. ओके, लाईक केल्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि याहून अति उत्तम, अति मोटिवेशन, अति इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या समोर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. त्यामुळे लाईक करा. समोरचा प्रश्न पाहूया. कोणता दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो? व्हीआयएमपी प्रश्न आहे. प्रत्येक शिफ्ट आतापर्यंत 2 प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या, दोन्ही प्रश्नपत्रिकामध्ये संविधान दिवसासंबंधीचा प्रश्न आहे. ओके, एखाद्यामध्ये आहे संविधान कधी अंमलात आलं, कधी एखाद्यात आहे कधी स्वीकारलं, आणि आज काय आहे संविधान दिवस म्हणून कधी ओळखला जातो? तर तो 26 नोव्हेंबरला. राईट आन्सर ऑप्शन 4 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर कधी? 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान स्वीकारलं गेलं, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, आणि 26 जानेवारीला काय झालं होतं? तर 26 जानेवारी 1950ला ओके आपलं जे संविधान आहे ते अंमलात आलं होतं. ओके, आणि आपण काय झालो होतो? प्रजासत्ताक झालो होतो. ओके, आणि म्हणून
26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण 26 जानेवारी 1950ला आपलं संविधान अंमलात आलं होतं आणि 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकारलं होतं. महत्वाचे पॉईंट आहेत, यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. 15 ऑगस्टला काय आहे? 15 ऑगस्टला आपलं जे भारत आहे तो स्वातंत्र्य झाला होता 15 ऑगस्ट 1947ला, बरोबर. महत्वाचे आणखीन पॉईंट सांगू शकतो, बट टाइम नको घालवायला. आपण समोरचा प्रश्न पाहूया. कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, इथून पुढे जे मराठी व्याकरण आहे त्यावरील आपण प्रश्न पाहतोय. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो आपण 25 ऑक्टोबर 2025चा प्रश्न पाहिला, त्यामध्ये कवी आणि लेखक, ओके, म्हणजे लेखक आणि त्यांची पुस्तके यावरच प्रश्न आहे, बाकी प्रश्नच नाहीये. त्यामुळे लेखक आणि पुस्तके देखील करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर लेखक आणि पुस्तके हा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. सर्व पुस्तके लेखक कव्हर आहेत, तो व्हिडिओ पहा. जमलं तर त्याची लिंक इथे आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, एकदा चेक करून पहा. ओके. कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव काय आहे? तर ते आहे बालकवी. राईट आन्सर ऑप्शन 3 बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे प्रसिद्ध मराठी कवी असून त्यांचं साहित्यिक टोपण नाव आहे बालकवी. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचं आहे हे कळतं, त्याला नामाचं काय म्हणतात? पहा, पुरुष जाती किंवा स्त्री जाती. जात म्हणजे काय आहे? पुरुष किंवा स्त्री. काय आहेत? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, बरोबर. मग काय आहे? लिंग आहे ना. मग राईट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 लिंग, बरोबर. नामावरून पुरुष, स्त्री किंवा नपुंसक जात ओळखता येते, त्यालाच नामाचं लिंग म्हणतात मित्रांनो. समोरचा प्रश्न खूप इझी प्रश्न असतात. पहा, पुढील पर्यायापैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखायचे. वर्तमान काळातील वाक्य, ओके, तर ते आहे तो शाळेत जात आहे. इथे असेल, भूतकाळ आहे, जाईल, ते देखील म्हणजे शक्यता आहे. आणि जाणार होती, भूतकाळ आहे. जात आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, म्हणून राईट आन्सर ऑप्शन 4 तो शाळेत जात आहे. सध्या चालू असलेली क्रिया दर्शवणारे वाक्य वर्तमान काळात येते, त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तो शाळेत जात आहे. क्रिया चालू आहे का? तर सध्या चालू असलेली क्रिया दर्शवते, बरोबर. चला समोरचा प्रश्न पाहूया. पहा, आता गणित या विषयावरील प्रश्न पाहूया. 25 ऑक्टोबर 2025ला एकही गणित नव्हतं आणि 7 मे 2024ला सकाळच्या शिफ्टला एक गणित होतं. 6ची विभाज्य संख्या होती. ओके. आता पहा, 6, 8, 7, 0, 4 या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? ओके. तर पहा, सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची 6, 8, 7, 0, 4 पासून. तर सर्वात लहान संख्या तयार करायची असेल तर डावीकडचा जो अंक आहे, पहिला अंक, तो 0 असू शकत नाही. ओके. मग यामध्ये 0 आहे तर तो डावीकडचा 0 नाही पाहिजे, मग इथं 0 लिहूया. मग दिलेल्या अंकांमध्ये सर्वात लहान 0 सोडून अंक कोणता आहे? तर तो आहे 4, बरोबर. 4 इथं लिहून घेऊया. मग 0 4च्या नंतर इथं द्यायचं, म्हणून आपण इथं लिहूया. आता उरलेले अंक लहान ते मोठे क्रमाने लावूया. 0 झालं, त्यानंतर 6 लावूया, त्यानंतर 7 आहे, त्यानंतर 8 आहे. असा पर्याय कोणता आहे? तर असा पर्याय पहा 4 0 6 7 8, म्हणून राईट आन्सर ऑप्शन 2 40678. हा सर्वात लहान संख्या. खूप इझी आहे, व्यवस्थित तुम्हाला सांगितलंय. परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर तुम्ही 100% सॉल्व्ह करणार आहे. समोरचा प्रश्न पहा, रामकडे प्रत्येकी ₹40ची 568 पुस्तकं आहेत. बर. श्यामकडे प्रत्येकी ₹20ची 813 खेळणी आहेत. तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? पहा, काय आहे, रामकडे प्रत्येकी म्हणजे जे 508 प्रत्येकी म्हणजे एकाची किंमत किती झाली? 40. प्रत्येकाची म्हणजे एकाची किंमत 40 झाली. ओके. प्रत्येकी रामकडे 40ची किती पुस्तकं आहेत? तर 568 पुस्तकं आहेत, बरोबर. त्यानंतर श्यामकडे काय आहे? प्रत्येकी 20 म्हणजे एकाची किंमत आहे 20 आणि अशी किती खेळणी आहेत? अशी खेळणी आहेत 813, बरोबर. मग जर आपल्याला रामची पुस्तकांची किंमत काढायची तर आपल्याला काय प्रत्येकी म्हटलंय म्हणजे 568 गुणिले 40 किती येईल? तर ते येत आहे 22,720. ओके. आणि पहा, श्यामची प्रत्येकी खेळणी म्हणजे 813 गुणिले 20, तर हे किती येत आहे?
16,260. ओके, तर अशा पद्धतीनं हे येते. मग आता 22,720 आणि 16,260 किती झाले, तर ते झाले 38,980. असा पर्याय कोणता आहे, तर असा पर्याय कोणता आहे, 38,980. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. असा पर्याय आहे 3, बरोबर. 38,980 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरं, आता हे तर मी असं सांगितलं, बट तुम्ही एक्झाम हॉलमध्ये कसा करायचा आहे गुणाकार. जर आता पहा 40ने जर मी तुम्हाला सांगितलंय 40ने गुणाकार, तर तुम्ही काय करायचंय, आधी 568 आहे ना, तर सरळ इथं 4 याला गुणायचं, किती येईल, 22,700 येईल, 2,272 येईल आणि त्याला फक्त 0 लावायचं. ओके, इथे पण 813 आहे, 2 गुणायचं, 1626 आलं, तर डायरेक्ट हा जो 0 आहे तो 0 लावून द्यायचा, झालं. एवढंच करायचे. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला 100% कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे. फुल डिटेलमध्ये अभ्यासलेला प्रश्न, आन्सर कमेंट करा. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे, आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिलेले आहे. ओके, हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिलेले आहे, आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणाला लोह पुरुष म्हणून संबोधले जाते. फुल डिटेलमध्ये यांच्यावर देखील डिस्कशन केले. महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. खालीलपैकी कोणाला लोह पुरुष म्हणून संबोधले जाते, आन्सर कमेंट करायचे. आन्सर लगेच 100% तुम्हाला कमेंट करायचे, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो मित्रांनो, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही अजून आपला 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्नसंच घेतलाय आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 9823931827 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा महाप्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. आणि जर हा महाप्रश्नसंच तुम्ही 69 रुपीजमध्ये घेतला तर तुम्हाला मराठी व्याकरणाचं जे शब्दसंग्रह आहे त्या शब्दसंग्रहावर आपण वन लायनर प्रश्न बनवलेले, तो प्रश्नसंच तुम्हाला फ्रीमध्ये आपण देणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला हा 2000 वन लायनर महाप्रश्नसंच घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट आहे तुमच्यासाठी, आपण स्मार्ट एक्झाम ॲपवर, आपलं जे स्मार्ट एक्झाम ॲप आहे त्यावर आपण तुमच्यासाठी 12 टेस्ट घेऊन आलेलो, याच व्हिडिओमध्ये अनाऊन्स केलंय. यापूर्वी 10 होत्या, बट आता 12 टेस्ट आपण देणार आहे, त्याही फक्त आणि फक्त 49 रुपीजमध्ये. म्हणजे परीक्षेचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला करता येणार. आणि या 12 टेस्टमध्ये या महाप्रश्न संचामधील एकही प्रश्न नसणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं हे एक नवीन कोरे प्रश्न तुम्हाला सरावासाठी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. सराव हीच यशाची गुरुकिल्ली, हे लक्षात घ्या. त्यामुळे सराव करत राहा आणि आपल्या अभ्यासाला एक इम्प्रूव्ह करा. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीचा जो 2007 मे 2024चा सेकंड शिफ्टचा जो पेपर होता, तो पेपर आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. ओके, यामध्ये आपण जे सर्व काही प्रश्न आहेत ते डिटेलमध्ये अभ्यासले. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.